वेलकम टू मनसिंग टू अनदर व्हिडिओ। हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे। या व्हिडिओमध्ये आपण अशा उमेदवारांबद्दल बोलणार आहोत, तुमचा स्कोर कमी जरी असला तरी सुद्धा तुम्ही शिक्षक भरती 2025 आणि 26 मध्ये तुमची निवड होणार आहे। आता ते उमेदवार कोणते आहेत त्या संदर्भात माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ जो आहे पूर्ण बघावा लागणार आहे। व्हिडिओ न स्किप करता बघा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा। व्हिडिओ अगोदर चांगला आहे, व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला हाईप करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका। आणि हा सर्वात महत्त्वाचं, जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, साईडचं नोटिफिकेशन बेल तर ऑलवर सेट करा आणि हा टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप चॅनलचं लिंक डिस्क्रिप्शनमध्ये त्यांना सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता। तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ। बघा, सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे यावर्षी शिक्षक भरती 2025-26 मध्ये जास्तीत जास्त जी संधी उपलब्ध झालेली आहे किंवा काही उमेदवारांचा स्कोर खूप कमी आहे। आता काही उमेदवारांची विचारणा होती की आमचा स्कोर समजा 120च्या आतमध्ये, 120च्या आतमध्ये किंवा 130च्या आतमध्ये, मग जर समजा ज्या उमेदवारांचा स्कोर 130 किंवा 120च्या आतमध्ये आणि त्यांनी जर समजा वर्ग 1 ते 5 ला पसंतीक्रम दिलाय, ठीक आहे, तर अशा उमेदवारांची विचारणा होती की आमचं सिलेक्शन यावर्षी शिक्षक भरतीमध्ये होणार आहे। तर बघा, या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते हो असं आहे। त्याच्या मागचं कारण सांगतो। डीएड धारक किंवा डीएड, डीटीएड किंवा डीएलएड धारक यांना जागा ज्या आहेत यावर्षी भरपूर आलेल्या आहेत। आतापर्यंत इतिहासामध्ये एवढ्या प्रचंड जागा ज्या आहेत कोणत्याच पद भरतीमध्ये डीएड धारकांसाठी आलेल्या नव्हत्या, विशेषतः मराठी मीडियमसाठी। आणि त्यासोबत काही जागा ज्या आहेत त्या उर्दू मीडियमच्या आहेत आणि इंग्लिश मीडियमच्या आहेत। त्याच्यामुळं आणि हा सगळ्यात महत्त्वाचं, लँग्वेज विषयाचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी सुद्धा की तुमचा मेरिट सुद्धा खूप कमी येणार आहे जर तुम्ही वर्ग 1 ते 5 साठी अप्लाय करताय तर त्यामुळं जर तुमचा स्कोअर 130 किंवा 120च्या आतमध्ये आहे तर तुम्ही शिक्षक भरतीमध्ये लागणार किंवा नाही लागणार, तर जागा जास्त आहे। फक्त तुम्हाला एक गोष्ट महत्त्वाची करायची होती, ती आहे पसंतीक्रम योग्य पद्धतीने द्यायची होती। जर तुम्ही पसंतीक्रम योग्य पद्धतीने दिले असेल आणि जर तुमची आकडेवारी फक्त 3 आकड्यामध्ये असेल तर त्यावेळेस तुम्ही शिक्षक भरतीमध्ये कुठे ना कुठे, कोणत्या ना कोणत्या ठिकाणी किंवा कोणत्या कोणत्या जिल्हा परिषदामध्ये किंवा महानगरपालिका, नगरपालिकेमध्ये किंवा एखाद्या खाजगी संस्थेमध्ये तुमची निवड होऊ शकते, ठीक आहे। जर तुम्ही योग्य पद्धतीने पसंतीक्रम दिले असतील तर पसंतीक्रम अजून द्यायची बाकी असेल तर योग्य पद्धतीने द्या। ज्या जिल्ह्यामध्ये जास्त व्हॅकन्सीज आहेत, जिथं कॉम्पिटिशन कमी आहे, आपल्याला संधी जास्त आहे, अशा जिल्ह्यांची निवड करा। असे कोणकोणते जिल्हे आहेत तर बघा, गडचिरोली आहे, चंद्रपूर आहे, कोकणमधले रत्नागिरी आहे, नंतर पालघर आहे, नंतर कोल्हापूर आहे। अशा जिल्ह्यांची तुम्ही निवड करू शकता जिथे मेरिट खूप कमी लागणार आहे, ठीक आहे। लाईट गेलेली आहे पण तरी सुद्धा आपण आपला व्हिडिओ थांबवणार नाही। तर बघा, अशा विद्यार्थ्यांची जी आहे निवड शिक्षक भरतीमध्ये होणार आहे वर्ग 1 ते 5 करता, ठीक आहे। आता बघूया दुसरे जे उमेदवार आहेत ज्यांची निवड शिक्षक भरतीमध्ये होणार आहे आणि त्यांना खूप मोठा फायदा होणार आहे यावर्षी शिक्षक भरतीमध्ये, ते आहेत महिला उमेदवार। महिला उमेदवार जे आहेत यांना जास्तीत जास्त भरपूर संधी आहे। तुम्ही बघितलं असेल की वर्ग 1 ते 5 आणि 6 ते 8च्या ज्या जागा आहेत त्याच्यामध्ये जास्तीत जास्त जे आरक्षण आहे किंवा महिलांना जे आरक्षण दिलं जातं तर 30% जागा महिलांच्या राखीव असतात, कास्टमधल्या सुद्धा, आणि ओपनच्या जागेवर सुद्धा त्यांचा हक्क असतो। ओपनच्या जनरलच्या जागा आणि ओपनच्या फिमेलच्या जागा, आणि महिलांना आरक्षण चांगलं आहे। त्याच्यामुळे महिलांना यावर्षी सुवर्ण संधी आहे। जर समजा तुमचं डीएड झालेलं आहे किंवा तुम्ही मॅथ आणि सायन्समध्ये टीईटी परीक्षा पास आहे पेपर 2, तर त्यावेळेस तुम्ही वर्ग 1 ते 5 आणि 6 ते 8ची निवड करा। कारण का सांगतोय मी, आतापर्यंत कोणत्याच व्हिडिओमध्ये मी असं बोललो नाही, पण जर समजा तुम्ही वर्ग 1 ते 5 आणि 6 ते 8ची निवड केली आणि जर समजा तुमचा स्कोर, आता काहींचा स्कोर असा होता, काही फिमेलचा स्कोर होता 132, काही फिमेलचा स्कोर होता 141, 139, त्या फिमेलचं म्हणणं होतं सर आमचं काम 9 ते 10ला किंवा 11-12ला होईल का? तर बघा, तुमचा 139 स्कोर आहे, 132 स्कोर आहे, मग तुम्ही वरच्या वर्गाला कशाला जाताय? खालच्या वर्गाला तुम्हाला संधी आहे ना मोठी। खालच्या वर्गांना तुम्हाला जर पसंतीक्रम दिले तर वर्ग 6 ते 8ला सिलेक्शन आरामशीर होतं। तर तेव्हा त्या फिमेलला कळलं की आपलं 6 ते 8ला सिलेक्शन होईल, तर म्हणून मग त्यांनी जे आहे 6 ते 8ला पसंतीक्रम आता देणार आहे। तर तुम्हाला तसं सांगतोय, जर तुम्ही फिमेल आहात आणि तुम्ही जर वरच्या वर्गांना पसंतीक्रम देण्याचा प्रयत्न करताय तर वरच्या वर्गांना न देता खालच्या वर्गांना टार्गेट करा। 1 ते 5 आणि 6 ते 8, आणि 1 ते 5ला सुद्धा संधी जास्त आहे। जर तुम्ही फिमेल आहात आणि डीएड आहे तर त्यावेळेस तुम्हाला वर्ग 1 ते 5ला चांगली संधी आहे, ठीक आहे। आता बोलूया तिसरे जे उमेदवार आहेत त्यांच्या संदर्भात। सगळ्यात पहिले महत्त्वाची गोष्ट बघा, आता तिसरे कोणते उमेदवार आहे ते आहे समांतर आरक्षणाचे उमेदवार। जर तुम्ही समांतर आरक्षण घेतलेलं आहे कोणत्या ना कोणत्या प्रकारचं, माजी सैनिक असेल, खेळाडू असेल, अंशकालीन असेल किंवा अपंग असेल, अनाथ असेल, अजून प्रोजेक्ट अपेक्षित म्हणजे काय, प्रकल्पग्रस्त, धरणग्रस्त, भूकंपग्रस्त, याच्यामध्ये तुम्ही मोडत असाल तर त्यावेळेस कोणत्या ना कोणत्या प्रकारच्या समांतर आरक्षणाचा जर तुम्ही फायदा घेतला असेल
तर समांतर आरक्षणाचा तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे. ठीक आहे. आता समांतर आरक्षणाचा जो असतो, समांतर आरक्षण काय असते की समांतर आरक्षणासाठी काही जागा राखीव आहे. तुम्ही जर जाहिराती व्यवस्थित बघितल्या असतील तर वर्ग 1 ते 5च्या, वर्ग 6 ते 8च्या कोणत्याही जाहिराती सर्व आस्थापनांच्या, खाजगीच्या सुद्धा, झडपीच्या सुद्धा, मनपा नपाच्या सुद्धा, आदिवासीच्या सुद्धा, तर त्याच्यामध्ये आरक्षण डायरेक्ट दाखवलेलं आहे. समांतर आरक्षणाच्या उमेदवारांसाठी त्यांच्यासाठी जागाच राखीव आहे. समजा 100 जागा आल्या तर 100 जागांपैकी जवळपास यांचं जे आरक्षण आहे ते 100 जागांपैकी प्रत्येक कास्टमध्ये यांचे ज्या ज्या राखीव जागा असतात ते यांना मिळतातच. कोणाला? समांतर आरक्षणाच्या उमेदवारांना. त्याच्यामुळे तुम्ही जर समांतर आरक्षण घेतलेलं असेल तर शिक्षक भरतीमध्ये तुमचा नंबर किंवा तुमचा स्कोर कमी जरी असला 78, 80, 85 किंवा 90 किंवा जर समजा 115, 116 असेल तर शिक्षक भरतीमध्ये तुमची निवड होऊ शकते. आता आहेत पुढचे उमेदवार जे ते आहेत मॅथ आणि सायन्सचे उमेदवार. जर तुमचं मॅथ आणि सायन्स आहे आणि टी पेपर क्रमांक 2 उत्तीर्ण आहे आणि तुम्ही वर्ग 6 ते 8ला प्रिफरन्स देताय, सायन्समध्ये तुमचं क्वालिफिकेशन आहे, तुमची टी पेपर पास आहे पेपर 2, तर त्यावेळेस तुम्ही वर्ग 6 ते 8ला पसंतीक्रम द्या. तुमची निवड यावर्षी शिक्षक भरतीमध्ये होऊ शकते. मॅथ आणि सायन्ससाठी सांगून म्हणजे मॅथ आणि सायन्ससाठी तुम्ही विचार नाही करणार एवढ्या जागा मॅथ आणि सायन्सच्या आहे. आता तुम्ही बघितलं असेल तुम्ही फक्त कमेंट बॉक्समध्ये मला सांगा की किती जागा आहे. कोल्हापूरमध्ये किती जागा आहे, नंतर नागपूरमध्ये किती आहे, यवतमाळमध्ये किती आहे, चंद्रपूरमध्ये किती आहे, गडचिरोलीमध्ये किती आहे. मॅथ आणि सायन्सच्या जागांचा अक्षरशः पाऊस पडला यावर्षी. त्याच्यामुळे जर तुमचं मॅथ आणि सायन्स आहे तर त्यावेळेस तुम्ही शिक्षक भरतीमध्ये आरामशीर लागू शकता. त्याच्यामुळं मॅथ आणि सायन्सच्या उमेदवारांनी फक्त पसंतीक्रम योग्य जिल्ह्यांना द्या. कोणताही जिल्हा निवडू नका. ज्या ठिकाणी जर तुम्हाला स्कोर कमी असेल तर जास्तीत जास्त जिल्ह्यांना प्राधान्यक्रम द्या, जेणेकरून कुठे ना कुठे आपली निवड होईल विदाऊट इंटरव्ह्यूसाठी. म्हणजे आपल्याला मुलाखत द्यायचं काम नाही राहणार आणि आपलं सिलेक्शन झाल्यानंतर आपल्याला पगार सुद्धा तेवढाच मिळणार आहे जेवढा बाकीच्यांना मिळणार आहे. ठीक आहे. तर तुम्ही जर मॅथ सायन्स घेतला असेल आणि तुमचा टी पेपर क्रमांक 2 उत्तीर्ण असेल तर तुम्हाला फक्त पसंतीक्रम योग्य द्यायचे आणि सगळ्या गोष्टी केल्यानंतर पसंतीक्रम लॉक करा आणि जे आहे शिक्षक भरतीमध्ये तुमच्या निवडीसाठी किंवा तुम्हाला जे आहे चांगलं प्राधान्य आहे, तुमची निवड शिक्षक भरतीमध्ये होऊ शकते जर तुम्ही काही गोष्टी केल्या तर, पसंतीक्रम योग्य दिले तर आणि तुमचा स्कोर जो आहे तो तुम्हाला सांगितलं मी कमी जरी असला तरी सुद्धा. आता जे आहे ते आहे शेवटचे उमेदवार, ते आहे काही कास्टचा जो मेरिट आहे तो खूप कमी राहणार आहे. आता समजा फॉर एक्झाम्पल आपल्याला माहिती आहे वेगवेगळ्या कॅटेगरी आहे, ओबीसी आहे, ओपन आहे, नंतर SC आहे, ST आहे, NT बरोबर आहे, NTB, NTC, NTD, EWS आहे, नंतर SCBC आहे, SBC आहे, नंतर ST आहे, अजून VJA आहे. तर तुम्ही कोणत्या ज्या काही कास्टमध्ये येत असाल तर त्या कास्टमध्ये तुम्ही असं नका समजू किंवा तुमच्या जागा काही कास्टच्या जागा कमी आहे, काही कास्टच्या जागा पुरेशा आहेत किंवा चांगल्या प्रमाणात आहे. तर जर समजा तुमच्या कास्टच्या जागा कमी जरी असल्या तरी सुद्धा तुमचा विचार खुल्या प्रवर्गासाठी होतो. फक्त तुमचा स्कोर चांगला पाहिजे. जर तुमचा स्कोर चांगला आहे ना, जर समजा तुम्हाला असं वाटलं की तुमचा स्कोर चांगला आहे 135, 130, 125 किंवा 122च्या आसपास आहे, 120 प्लस आहे, टायपिंगचा स्कोर म्हणतोय मी. ठीक आहे. तर त्यांना उमेदवारांना जी आहे कास्टमधून संधी आहे तुम्हाला. ठीक आहे. कास्टच्या जागेवर नाही झालं तरी सुद्धा खुल्या प्रवर्गामध्ये तुमची निवड कुठे ना कुठे होणार आहे. आणि वरच्या वर्गाला टार्गेट करण्यापेक्षा खालच्या वर्गाला टार्गेट करा. 1 ते 5 आणि 6 ते 8ला. मी नेहमी काय सांगतोय, तुम्ही बघाल की शिक्षक भरतीमध्ये जास्तीत जास्त मेरिट वर्ग 1 ते 5 आणि 6 ते 8चा कमी राहणार आहे. ठीक आहे. हा व्हिडिओ सेव्ह करून ठेवा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि या व्हिडिओला हाईप करा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचा जो अभिप्राय कमेंट बॉक्स नक्की नोंदवा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. टेक केअर. बाय बाय.